उन्हाळ्यातील दुपारचा टाईमपास म्हणजे हा की खारोड्या आणि पापड्या. ह्या खारोड्या ना थोडंसं तेल टाकून भाजायच्या आणि शेंगदाण्यासोबत खूप छान लागतात. मग म्हटलं चला आपणही हा टाईमपास करावा दुपारी. थोडासा हा टाईमपास झाल्याच्या नंतर मी वाती वळायला बसले होते. खूप दिवस झालं रोज सोलून ठेवला होता, पण वाती काही पूर्ण होतच नव्हत्या. थोडा वेळ करायच्या आणि काहीतरी काम आलं की परत ठेवून द्यायच्या. असं करत करत ताटात जेवढ्या दिसत आहेत तेवढ्या झाल्या होत्या. मग म्हटलं चला आज वेळ आहे तर वाती वळत बसू, म्हणून मग घेतला कापूस घेतला. थोड्याशा वाती मी वळल्या, पण मला जायचं होतं हॉस्पिटलला, म्हणून मग काही जेवढ्या म्हणजे वाती हे झाल्यात वळल्यात तेवढंच वळून घेतलं आणि ठेवून दिलं सगळं. गेले हॉस्पिटलला. हॉस्पिटल तर बंद होतं, पण येताना माठ हा मात्र घेऊन आले मी. गेले होते हॉस्पिटलला, पण हॉस्पिटल मात्र बंद होतं. आणि मग म्हटलं उन्हाळा खूप सुरू झाला आहे, पाणीही आपलं थंड होत नाही आहे आणि गरम असं थोडंसं पाणी प्यावं वाटत नाही. म्हणून म्हटलं चला माठ घेऊया. आणि हा माठ मी घेऊन आले होते आणि आता याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आतून बाहेरून एका बकेटामध्ये. त्याला ठेवण्यासाठी मी आता हे पाणी भरत होते, कारण नवीन माठ वापरण्याच्या अगोदर हे असं ठेवतात. मग मी पण ठेवून दिलं. चला व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. इथं सेंड करते. बाय.